वेळा लॉर्ड मला दैवी आरोग्य दे. हालेलुया. जसं दैवी सामर्थ, हालेलुया, दैवी आरोग्य. आणि देव तुम्हाला करतो म्हटलं, मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणार नाही, कारण मी तुला प्रॉमिस केलंय योगाच्या मी सर्व दिवस तुझ्या बरोबर आहे. माझी उपस्थिती तुझ्या बरोबर असेल. हालेलुया. आणि त्या उपस्थितीमुळे तू तिथं जाशील. उपस्थिती म्हणजे उपस्थिती म्हणजे स्वतः देव. स्वतः देव ज्या घरात तुम्ही राहता तिथं देव राहील. पास्टर सोडू शकतात, देव माझ्या घरात राहील, देव माझ्या घरात राहील. ऐका ऐका मी थांबवतो लक्ष सगळं. हालेलुया. किती लोक वचन ऐकतात, बोला हालेलुया. दाविदाला परमेश्वर म्हटला, दावीद म्हटला एक मंदिर बांधायचे. परमेश्वर म्हटला, अरे किती वर्ष झाले मी तुमच्या बरोबर, तुम्ही जिथं गेला तिथं मी आलो. दावीद तू जिथं राहिला दावीद तिथं मी राहिलो, पण माझ्यासाठी मी कधीच मंदिर बांधा म्हटलं नाही. मला हा शब्द म्हटला, दावीद तू जिथं गेला तिथं मी आलो, तू जिथं राहिला तिथं मी. म्हणजे तुमच्या घरात आजपासून इखाबोत नाही पण इम्मॅन्युअल. माझ्या प्रियानं इखाबोत ना करा, इखाबोत नको आहे. ज्यांच्या घरात इखाबोत आहे तिथं खूप गडबड आहे, पण ज्यांच्या घरात इम्मॅन्युअल आहे त्या घरात स्वर्गीय आशीर्वाद आहे, प्रार्थनेचं उत्तर आहे, स्वतः देव तिथं आहे, सर्व हिरवंगार आहे. आणि परमेश्वर म्हणतो, काय पाहिजे तुला सांग, काय पाहिजे. शलोमोन झोपला, पाप मेला, दावीद मेला, नंतर शलोमोन झोपला आणि बायबल सांगतो त्याच्या स्वप्नात देव आला. स्वप्नात देव आला. कारण शलोमोन राजामध्ये काय होती, गॉड्स प्रेझेन्स, देवाची उपस्थिती. तो देवाकडे प्रार्थना करत होता. परमेश्वरला इंग्लिशमध्ये कोण व्हॉट यू वॉन्ट, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. काय विचारला आपल्याला, आज जर देव तुमच्या स्वप्नात आला आणि तो म्हटला तुला काय पाहिजे, तुम्ही म्हणता देव माझ्यासाठी बोला. तुला काय पाहिजे, तुम्ही काय म्हणता, काय मागू काय मागू काय. शब्दांकच म्हणतो, मला धन नको, मला काही नको, मला लोक भरपूर आहे, फक्त दैवी ज्ञान मला दे, दैवी ज्ञान, विवेक. माझ्या प्रियानो, आजपासून काही कुटुंबामध्ये इम्मॅन्युअल देवाची उपस्थिती महान काम करणार आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये इम्मॅन्युअल देवाची उपस्थिती सगळं काही बदलून टाकणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी आपल्यामध्ये पाहतोय काही कुटुंबामध्ये शत्रू शैतानाने खूप काही खाली केलं, खूप काही खाली केलं, पण आज इम्मॅन्युअल देवाची उपस्थिती ते सर्व काही ठासून टाकणार आहे. कोणतरी आपल्या मनाने स्वीकारा. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण आतापर्यंत इखाबोत चालू होतं. इखाबोत म्हणजे उपस्थिती नाही, इखाबोत म्हणजे महिमा नाही, इखाबोत म्हणजे परमेश्वर नाही. तुम्ही प्रेयर करत होता, लॉर्ड लॉर्ड लॉर्ड, पण ते नसल्यामुळं, काहीतरी घटना घडल्यामुळे ती उपस्थिती थांबल्यामुळं तुम्ही त्रस्त झाला. तुम्हाला वाटलं देव आहे का नाही, उत्तर देत नाही, आवाज येत नाही, मला यश मिळत नाही, मला कळत नाही. पण आजपासून इखाबोत नाही, फक्त इम्मॅन्युअल. माझ्याबरोबर देवाची उपस्थिती, माझ्याबरोबर देवाची उपस्थिती, माझ्याबरोबर सुस्तर, तुझ्याबरोबर देवाची उपस्थिती, प्रधान तुझ्याबरोबर देवाची उपस्थिती, लोकमती याच्या बरोबर, हिच्या बरोबर देव आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उन्हाळ्यात चॉईस करा, आत्मीवर करा. इखाबोत काही इम्मॅन्युअल, इखाबोत इखाबोत अश्रू, इखाबोत उपस्थिती नाही, इखाबोत सगळं काही संपलं, इखाबोत शत्रू हमला करेल, इखाबोत खालीच पुढं मार्गच आहे, पण इम्मॅन्युअल सगळं काही उत्तम, सगळं काही उत्तम. इसाकाने दुष्काळात बी पेरलं, सगळे हसले. बी पेरलं, लोक म्हणले पाऊस नाही, पाणी नाही, तू काय करत आहे. तो देवाची उपस्थिती ते फिरलं आणि काय झालं, 100 पट पिकलं. राजा म्हटला हे काय आहे. राजा म्हटला तू इथं थांबू नको, निघून जा, निघून जा. काय काय तू निघून जा, निघून जा. हे काय आहे, पाणी नाही, दुष्काळ आहे आणि हा बी पेरतो 100 पट, निघून जा. इसाकाला बाहेर नाही, पण नंतर तोच
घराण्याचा राजा आपल्या सेनापतीला घेऊन पुन्हा इसाकाकडे आला. इसाक म्हटला, तुम्ही तुम्हाला हाकलून दिलं, कानात लक्ष द्या. बोला हालेलुया. कानात. तेव्हा इसाकाला ते म्हटलं, राजा म्हटलं, ऐक ऐक, आम्हाला दिसून आले काय देवाची उपस्थिती तुझ्या बरोबर आहे. माझ्या प्रियानो, ज्या शिष्य बरोबर, ज्या प्रजाबरोबर देवाची उपस्थिती असेल, तो अशक्यवरी शक्य करेल. हालेलुया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. देवाची उपस्थिती, देवाची उपस्थिती. एकावर सर्व काही सुकलेलं आहे. एकावर नुसते काटे, एकावर निराशा, एकावर लॉर्ड मला मारून टाक, पण इमॅन्युअल लॉर्ड मला जगायचंय तुझ्यासाठी. हे आम्हाला खाना बाबा काय धन्यवाद द्या प्रियानो. धन्यवाद द्या प्रियानो. दोन मिनिटं प्रभू इथं आहे, प्रभू इथं आहे, प्रभू इथं आहे. तो धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. इमॅन्युअल इमॅन्युअल माझ्या बरोबर देवाची उपस्थिती. प्रेझेन्स गॉड प्रेझेन्स गॉड प्रेझेन्स. हालेलुया. बायबल सांगतं प्रियानो, याकोब आपल्या भावाला वडिलांना फसवलं आणि त्याच्यापासून तो पळाला. आणि याकोब पुढे पळाला आणि त्याला झोप लागली. त्याने धोंडा दगड घेतला उशाखाली आणि झोपला. त्याला झोपल्यानंतर एक दृष्टांत तिने पाहिला की एक शिडी स्वर्गाला, दुसरं तो पृथ्वीला टच, आणि देवदूत चढत आहे वर आणि वरचे देवदूत खाली येत आहे. हो, त्याला स्पर्श होऊ लागला. प्लीज लक्ष द्या. स्पर्श होऊ लागला. अंतिमाचा आवाज आला, याकोब मी तुझ्या बरोबर आहे. माझी उपस्थिती तुझ्या बरोबर. काही लोकांना इथं खूप मोठा स्पर्श, माझी उपस्थिती तुझ्या बरोबर आहे. आणि माझ्या प्रियानो, याकोब जागा झाला. मी थांबवत आहे, लक्ष द्या प्रियानो. प्रभू इथं आलेला याकोब जागी झाला. आणि याकोब म्हटला, जी माझं मिनिस्ट्री सगळ्यात पहिले मी सुरू केली, त्या मिनिस्ट्रीला 1998 मध्ये मी घोडेगाव मध्ये हे नाव दिलं होतं. मिनिस्ट्री चालू केली होती, पण नंतर मी चेंज केलं. आणि याकोब उठला आणि तो म्हटला, या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. कोण आहे? कारण काय काय घडलं? दृष्टांत. नंबर 2 स्पर्श झाला. नंबर 3 आवाज ऐकला. तो म्हटला, या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. त्यामुळे मी हा जागेला बेथेल म्हणजे परमेश्वराचं घर. हालेलुया. कशामुळे म्हटलं तो? कारण ह्या ठिकाणी देवाची, ह्या ठिकाणी देवाची, आज या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. मी गॅरंटी देतो, आज तेव्हा जसं तुम्ही हे सोडणार निघणार, प्रेझेन्स तुमच्या बरोबर चालणार. आणि आतापर्यंत तुम्हाला नको ते स्वप्न पडत होते, असे वाईट वाईट स्वप्न पडत होते. काही ना मृत्यूचे स्वप्न, काही ना जनावरांच्या आरती स्वप्न बंद होऊन स्वर्गीय स्वप्न पडायला लागला. तो पैसा आधारामध्ये चालला होता, दुःखनाईकामध्ये चालला होता, पण आज उपस्थिती आल्यामुळे तो पैसा थांबेल, तो टिकेल. तो पैसा टिकेल. कुणी ऐकत आहे का? तो पैसा टिकेल. लोकांमध्ये लेकराला बदल, लोकांमध्ये लेकर तुम्ही प्रार्थना करता, पण आज जशी देवाची समक्षता घेऊन तुम्ही घरी करता, तुमच्या लेकरांना स्पर्श करेल. तुमच्या लेकरांचे मन बदलतील. आणि ते म्हणतील, मम्मी पप्पा मला देखील चर्चला घेऊन चला. देवाची समक्ष मी बरोबर घेऊ शकत नाही प्रियानो, कारण देव स्वतः, वाव, देव स्वतः इथं आलेला आहे. वाव, आज इखाबोर शेवट होत आहे आणि इमॅन्युअल स्टार्ट होत आहे.